ए थांब थांब पहिल्यापासून बघ. कृष्ण आव्हाड यूट्यूब चॅनेलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर ही माझी पहिली व्हिडिओ आहे आणि मी तुमच्यासाठीच असा एक छोटासा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर देवगड या ठिकाणी हिवरगाव पावसाळ्यातील देवगड या ठिकाणी चाललेलो आहोत. तर कडक असं ऊन आहे आणि कोणीही रस्त्याने दिसत नाही, बघू शकता तुम्ही. आणि खूप वारं येतं म्हणून मी वाऱ्याचा आवाज कट केलेला आहे एडिटिंगमध्ये. तर त्यामुळे अशा आम्ही फक्त तिघं जण निघालो होतो आमच्या स्कूटीवर, गाडीवर. तर पण काय करणार, कोणी येत नव्हतं आणि अशीच थोडी वेळ चालू होती, त्यामुळे देवाचं दर्शन करायला निघालो होतो. आणि हा मातीचा रोड आहे, पाऊल वाट, हा शॉर्टकट आहे. या शॉर्टकट रस्त्याने आम्ही चाललेलो होतो. तर आम्ही देवगडपासून 5 किलोमीटर अंतरावर होतो कमी. आणि हे काय आपण पुढे पाहताच असे काट्याकुट्याचे झाडं यायला लागले, त्याच्यामुळे आम्ही थोडं गाडी हळूहळू चालवायला लागलो खड्डे रस्त्यात. त्यामुळे आणि आम्हाला जाता जाता 3-4 तास वाजणार होते आणि त्या टायमिंगला आम्ही चाललोच होतो. आणि पुढे कशाचं तरी मंदिर आलं, त्या मंदिरात आम्ही थांबलो. आणि या ठिकाणी भजन चालू असताना आम्ही थोड्या वेळ बसलो. आणि खरं तर हे मंदिर पण खंडोबाचंच मंदिर होतं. आणि मग आम्ही 3-4 मिनटं बसलो या मंदिरात आणि लगेच निघालो. आणि आम्ही मंदिरात प्रवेश करणारच, पण त्या अगोदर मला असं वाटायला लागलं की मी खंडोबाकडे बघितलं, पण त्या मूर्ती पाहून माझ्या अंगाला काटा यायला लागला. आणि मग मला हे सहन नाही झालं, मी लगेच तिथं निघालो. बघता मित्रांनी गाडी काढली आणि वावरातून गाडी आम्ही बाहेर काढली, लगेच निघालो होतो आमच्या रस्त्याला. पुढचा खंडोबा बघायचा म्हटलं तर तो खंडोबा खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि बोलता आम्ही डांबरीच्या रोडला आलो होतो आम्ही बोलता. तर बोलता डांबरीच्या रोडला चढलो, पण तिथे आम्हाला असं आढळून आलं की पाट होतं तिथे, पाट. तर मला खूप पाटाचं बघायचं होतं, पाट कसा असतो. तर मी पाट बघायला गेलो, गाडी लावली, 2 मिनटं गाडी लावली होती आम्ही. आणि त्यानंतर आम्ही खाली उतरलो तर पाटाला पाणीच नव्हतं. इतका मोठा हात झाला का बस आमचा. त्यानंतर देवगड आमच्यापासून तसा फार लांब नव्हता, जवळ आला होता. आणि पाटाला कुठे जसं पाणी नव्हतं आणि लोक पण कुठंच दिसत नव्हते. त्यानंतर गाड्या बिड्या येत, पाटाला पाणी नाही म्हटलं, आम्ही डायरेक्ट 10 मिनिटात तिथून निघालो. मग काय करणार, मूड हाफ झालेला होता ना आमचा, त्यामुळं मग रोडने निघलोच. पण खूप गर्दी आढळून नाही आली. जत्राच्या टायमिंगला तुम्ही येऊन बघू शकता की माझी अशी नम्र विनंती की जत्राच्या टायमिंगला, खंडोबाची जत्रा म्हणजे देवगडच्या हिवरगाव पावसा येथील देवगड असं नाव दिलेलं आहे गडाला. तर येऊन बघू शकता तुम्ही. या जत्रेचं वैशिष्ट्य गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही तर मंदिरात प्रवेश करायचाच होता आम्हाला, पण आता बघू शकतो. तर पुढे कमान आली होती आणि कमानीतून आम्हाला आतमध्ये जायचं होतं. तर आम्ही जागा पाहत होतो गाडी कुठे लावायची, कुठे नाही. तर कमानीच्या आतमध्ये घुसलो आणि तिथे श्री क्षेत्र देवगड असं नाव लिहिलं होतं. ते वाचायला टाईम नाही घेतला. मित्राने गाडी फास्ट चालवली, गाडी लावली आणि डायरेक्ट मंदिरात गेलो 20 मिनिटात. तर खूप मस्त असं वाटलं होतं या ठिकाणी येऊन. तर मित्रांनो, विसरू नका, आमचा हा पहिला ब्लॉग आहे आणि काही चुकला असेल तर माफ करा. तर माझे मित्र गाडीवरून उतरले आणि डायरेक्ट तिकडे गेले वरती. आणि आम्ही असं पत्र्याच्या झाडाखाली मस्त गाडी लावली होती सावलीत आणि निघालो देवाच्या पाया पडायला. तर बघा, त्या ठिकाणी आम्हाला एक कुत्रा आढळून आलो, पण त्याला मी कुत्रं नाही बोललो, त्याला मी देव असं मित्रांनो म्हणू लागलो की असं देव येतो या रूपात, असं म्हणू शकतो. तर मंदिरात प्रवेश केला कोणीही नव्हतं तिथं. मग आम्ही काय व्हिडिओ काढायला काय लाजलो नाही. तर बघू शकता डायरेक्ट आतमध्ये गेलो.
मित्रांनो असं बघितलं तर इतक्या लांब आला आणि एवढं छोटे छोटे मूर्ती, असं मूर्ती तर काही नाही विषय, पण हिने नारळ फोडतोय बघू, नारळ फोडण्याची जागा इथे. आणि असा विषय पण नाही, कारण वरती अजून देव वरती, खाली नाही देव वरती, म्हणजे पिक्चरचं अभी बाकी मेरे दोस्त. आणि ह्या पायऱ्यांनी वरती जायचं आपल्याला, खूप वरती जायचं अजून. बाबू खूप वरती आलो होतो आम्ही. आणि ही जे गडाची यात्रा भरती ना, ती संगमनेर तालुक्यात 1 नंबरची यात्रा आहे ही. तर भाविक भक्तांना सर्वांना विनंती की या जत्रेला येऊन बघू शकता आपण. आणि आता बोलता बोलता आपण वरती पण आलो. चला तर मग तुम्हाला दाखवतो वरती. तर धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व लाईक करा. तर भेटूया आपल्या पुढच्या भागात.